मी श्रद्धा टपाल. टिडवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. केडीएमसीच्या निवडणुकीचा प्रचार आता रंगात आलाय. निवडणुकांमध्ये कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यावर जास्त भर दिला पाहिजे हे जाणून घेण्यासाठी आपण आलोय वंचित बहुजन आघाडी पक्षाचे भावेश जाधव यांना भेटायला. चला जाणून घेऊया. आमच्या पक्षाचे 3 उमेदवार आम्ही या पॅनल क्रमांक 3 मध्ये लढवत आहोत. अ मधून शशिकांत गणेश जाधव, ब मधून एसटी उमेदवार किरण ज्ञानेश्वर गुटे आणि ड मधून मी स्वतः भावेश अरुण जाधव इलेक्शन लढवत आहोत. इलेक्शन लढवत असताना खूप प्रॉब्लेम आम्हाला या मांडाटिवळा शहर, आंबिवली, अटाली या गावामध्ये दिसले आणि इलेक्शन लढवण्यासाठी आम्ही एक ध्येय उद्दिष्ट ठेवले की बाबा आजपर्यंत आपल्या मांडाटिटोळा शहरामध्ये जो आपला 1983 साली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये समाविष्ट होऊन आज देखील खेड्यापाड्यासारखा मांडाटिटोळा शहर, आंबिवली, अटाली हा दिसतो. ग्रामपंचायत मध्ये देखील आपल्या शहरापेक्षा जास्त सुविधा आज आम्ही आजूबाजूच्या गावांमध्ये फिरतो तर आपल्या शहरापेक्षा देखील चांगल्या सुविधा या ग्रामपंचायत गावामध्ये आज आम्हाला दिसून येत आहेत. तर वंचित बहुजन आघाडी म्हणून सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी तळागाळातील सर्व बहुजन समाजांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडी याची स्थापना केली आणि आमच्यासारख्या तळागाळातील लोकांना सत्तेमध्ये आणण्यासाठी, म्हणजे आदिवासी समाज असो, भटके समाज असो, आज वडार समाजाचा नगरसेवक महाराष्ट्रात, जगात, भारतामध्ये पहिल्यांदा झाला. तो सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी आणलेला वंचित बहुजन आघाडी या विचारामुळेच झाला. तर आम्ही देखील त्या विचाराला प्रेरित होऊन वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये प्रवेश केला. आम्ही जवळजवळ 2-3 वर्ष आधी या वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आणि आम्ही ठरवलं का आपण या मांडाटिटोळा शहरामध्ये बदल घडूया. या शहरामध्ये ज्या मूलभूत गरजा आहेत, मूलभूत गरजा म्हणजे कसा की लहान मुलांपासून ते प्रौढ लोकांपर्यंत इथे समस्या आहेत. समस्या म्हणजे असं का इथे आपल्याला खेळाचं मैदान नाहीये, इथे आपल्याला नाना नानी पार्क नाहीयेत, इथे आपल्याला पाण्याची दुरवस्था आहे, गटाराची दुरवस्था आहे. जिकडे तिकडून या तुम्हाला कचऱ्याचे ढिगारे ढिगारे ढिगारे, त्या व्यतिरिक्त काही मिळत नाही. गणपती मंदिर हा महागणपती क्षेत्र असल्या कारणाने महाराष्ट्रात नव्हे तर देशभरातून लोक भाविक टिटवाळाला भेट देत असतात. पण भेट देत असताना कोणत्याही बाजूने आला तर तुम्हाला चिकन, मटन, दारूची दुकानं याच्या व्यतिरिक्त कोणतेही चांगले सुशोभीकरण असे दिसत नाही. तर वंचित बहुजन आघाडी म्हणून आम्ही इलेक्शन लढत असताना आम्ही विचार केला की आपण जर सत्तेत आलो, बहुजनांची मुलं जर सत्तेत आले तर आपण या गोष्टींमध्ये बदल घडूया. इथे कोणत्याही प्रकारचं विजन नाही. विजन अशासाठी का भविष्यामध्ये टिटवाळ्यामध्ये एवढी लोकसंख्या वाढत आहे. लोकसंख्या वाढत असताना या लोकसंख्येचा पुढे कशा पद्धतीने निवारण होईल, बाबा इथे पाण्याची दुरवस्था होणार आहे, पुढे जाऊन पाण्याची टंचाई होणार आहे, इथे स्ट्रीट लाईट नाहीयेत, इथे गटारं बनवलेली नाहीयेत. या आधी जे प्रस्थापित नगरसेवक होते, मी कोणाचे नाव घेत नाही, या लोकांनी कोणत्याही प्रकारचं काम मांडा, टिटवाळा, अटाली, आंबिवली या प्रभागामध्ये केलेलं नाहीये. कारण का आम्ही फिरत असताना कुठल्याही प्रकारची रोडची व्यवस्था नाही, गटारांची व्यवस्था नाही. आज आम्ही गल्लोगल्ली प्रचार करण्यासाठी फिरत असताना आम्ही बघितलं लोकांच्या एवढ्या समस्या आहेत का ते सांगता सांगता तुम्ही वेळ कमी पडेल. अक्षरशः लोक रडत होते आमच्या समोर का बाबा आम्ही 5-5 वर्ष, 10-10 वर्ष, 12-12 वर्ष झाली इकडे राहतो, आमच्या घरामध्ये पाणी शिरतो, पावसाळा आला का गटाराचं पाणी आमच्या घरात येतो, आम्ही जेवण करायला सुद्धा घरामध्ये बसू शकत नाही. अशा प्रकारची दुरवस्था या आपल्या चांगल्या सुंदर अशा शहराची झालेली आहे. टिटवाळा हा एक लव्ह सिटी म्हणून मानला जाणारा टिटवाळा शहर हा आपल्या शहरातील लोक आज आपला शहर सोडून बदलापूर, वांगणी, कर्जत अशा ठिकाणी जात आहे. तर मी वंचित बहुजन आघाडी म्हणून एक असं ध्येय घेतो की आम्ही निवडून आल्यानंतर असा सुंदर शहर टिटवाळा बनवू की आपल्या लोकांना हेवा वाटेल. टिटवाळा शहरातील आंबिवली, अटाली या लोकांना हेवा वाटेल का बाबा वंचित बहुजन आघाडीने असं काय कायापालट केला. हे एवढ्या वर्ष सत्तेत असून देखील, 25 वर्ष सत्तेमध्ये असून देखील यांनी या गोष्टी केल्या नाही. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय भीम. जय. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.